नमस्कार, मी उज्ज्वला, शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण फणसाच्या बियांची म्हणजेच अठळ्यांची भाजी बनवणार आहोत। खूपच जबरदस्त आणि चमचमीत अशी ही अठळ्यांची भाजी बनते, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। या फणसाच्या बिया भाजून खाल्ल्या तरी सुद्धा खूप रुचकर लागतात। 15 मिनिटात झटपट होणारी ही अठळ्यांची भाजी माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चमचमीत भाजी आहे की नाही। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ पाहायला मिळतील। नुकताच फणस कापलेला होता आणि गरे खाऊन झाल्यानंतर या बियांचे म्हटलं आज भाजीच बनवूया, तर या बियांना आधी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता यानंतर एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम केलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये 15 मिनिटे या बियांना शिजवून घेऊया। आठीळा शिजतायत तोपर्यंत मसाले बारीक करून घेऊया। इथे मी भाजलेले खोबरे तसेच भाजलेले शेंगदाणे, तीळ, धणे, जिरे हे सर्व भाजून घेतलेले आहे। त्याचबरोबर कांदाही भाजून घेतलेला आहे। आता हे ओला आणि सुका मसाला बारीक करून घेऊया। त्याचबरोबर बियाही आता छान शिजलेल्या आहेत। आता या बिया तुम्ही पाहू शकता किती छान शिजलेल्या आहेत। आता या बियांवरील कवच काढून घ्यायचे आहे। इकडे मीडियम गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये शेंगदाणा तेल घेतलेला आहे। आता या शेंगदाणा तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकूया, तसेच 1 चमचा जिरेही घालूया। त्याचबरोबर 1 दालचिनीचा तुकडा घालूया, यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते। तसेच या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी याच्यामध्ये लसूण आले पेस्ट घालायची आहे आणि लसूण आले पेस्ट थोडीशी तरसरल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला घालायचा आहे। सुरुवातीला आपण कांदा बारीक करून घेतलेली पेस्ट घालूया। ही भाजी टेस्टी बनण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये घातलेली आले लसणाची पेस्ट आणि भाजून घातलेले कांद्याची पेस्ट। तर तुम्ही अशाच पद्धतीने ही भाजी एकदा करून पहा, किती टेस्टी लागते। तसेच शेंगदाणे, तीळ, खोबरे याचा मसाला सुद्धा आपण घातलेला आहे आणि या मसाल्यामुळे याची ग्रेव्ही खूप छान घट्टसर अशी बनते। मसाले छान भाजलेले आहेत। आता याच्यामध्ये 1 चमचा हळद घालूया, त्याचबरोबर अर्धा चमचा हिंग पावडर घालूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती कांदा लसूण चटणी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे घालायचे आहे। या चटणीमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे। सर्व मसाले घालून झालेले आहेत आणि छान भाजूनही झालेले आहेत। मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे, तेच पाणी आता भाजीसाठी वापरत आहे। थोडा वेळ हे मसाले छान या पाण्यामध्ये शिजून देऊया। थोडंसं तेल रिलीज झालं ना की मग त्याच्यामध्ये आपण आठीळा घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता की इथे किती छान तेल रिलीज होऊ लागलेलं आहे। तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीची ही ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जर ही ग्रेव्ही फार घट्ट वाटत असेल तर आणखी थोडं यामध्ये पाणी घातलं तरीसुद्धा छान लागते। आता याच्यामध्ये शिजलेल्या आठीळा घालूया। आठीळासुद्धा खूप छान शिजलेल्या आहेत। अगदी बोटांनी दाबून जर पाहिले तर पूर्णासारख्या मऊ शिजलेल्या आहेत। 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर या आठीळ्यांना ग्रेव्हीबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे। आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घातली तरीही चालेल, पण मला याच्यामध्ये पुदिना आवडतो, त्यामुळे शेवटी याच्यामध्ये मी पुदिनाच बारीक करून घालणार आहे। मला ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटत आहे म्हणून आणखी थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालत आहे। आता या ग्रेव्हीला एकदा छान उकळी आली ना की मगच आपण गॅस बंद करणार आहोत। मी बनवलेली अठळ्यांची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ पाहायला मिळतील। नॉनव्हेजच्या रस्स्याला सुद्धा मागे सारेल अशी ही अठळ्यांची भाजी खूपच छान झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगा। गॅसची फ्लेम मंद करून थोडा वेळ ही भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे, म्हणजे तेल छान रिलीज होईल। पहा किती छान चमचमीत भाजी झालेली आहे आणि तुम्ही ही एकदा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊन पहा। खूपच छान, खूपच टेस्टी लागते आणि बनवायला ही किती सोपी आहे। फक्त थोडेसे सुके मसाले बारीक करून घ्यायचे, कांदा बारीक करून घ्यायचा,
त्याचबरोबर नुसत्या आठीळा शिजवून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपण त्यांना फोडणी देऊन ही भाजी तयार होते. किती झटपट होणारी भाजी आहे. आणि या आठीळांच्या भाजीमध्ये जे पण मसाले मी वापरलेले आहेत ते सर्व मसाले घरामध्ये उपलब्ध असतात. त्याच्यामुळे सहजपणे ही भाजी तुम्हाला बनवता येईल. तसेच मी प्रत्येक पदार्थामध्ये जे पण साहित्य वापरते ते घरगुती साहित्यामधूनच वापरलेले असते. कमीत कमी खर्चामध्ये छानपैकी छान पदार्थ कसा बनेल हे मी माझ्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि चमचमीत रेसिपीसोबत. थँक्यू.